पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो। दोन्हीही टेली आणि प्रिंट मीडियाचे सर्व सन्माननीय पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन आले। मागच्या 3 दिवसामध्ये मी केलेलं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्याला एक वेगळं वळण देण्यात आलं आणि ते वक्तव्य पार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगळ्या प्रसार माध्यमातून गाजलं। स्वाभाविक आहे, माझं वक्तव्य आपल्या माध्यमातून एवढ्या महाराष्ट्र आणि देशभरात पोहोचलं आणि मला आपण एक नवी ओळख निर्माण केली, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभारच आहेत। मी एक सुशिक्षित नागरिक आहे आणि मी माझं केलेलं प्रत्येक वाक्य अभ्यास करून बोलतो। काल आणि परवा म्हणजे जर मागचे 2 दिवस पकडलं, अतिउत्साही आमच्या महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जे काही लोकांनी पत्र लिहिले, काही लोकांनी बाईट दिल्या, काही लोक मित्रपक्षाचे पण आमचे आले आणि ते म्हटले राष्ट्राध्यक्षांना बोलून घ्या आणि त्यांनाच रस्ता करायला लावा। तर या सगळ्यांचे उत्तर मला देवाशी वाटले, कारण की ते गरजेचं होतं। मुद्दा क्रमांक 1, मी माझ्या स्टेटमेंटवर ठाम आहे। माझं वाक्य होतं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळं डांबराची उपलब्धता देशामध्ये कमी झालेली आहे आणि त्यामुळं रस्त्यांना ज्या गतीने काम पूर्ण करणं आवश्यक आहे त्या गतीने ते पूर्ण होत नाहीत। मग लोक म्हटले, काही लोकांना दुर्दैवाने कळालं नाही, तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो। माझ्याकडे पूर्ण कागदाचं बंडल आहे, मी तुम्हाला ते शेअर करू इच्छितो। युद्ध सुरू झालं फेब्रुवारी 2026ला, जेव्हा अमेरिकेने पहिल्यांदी इराणवर हल्ला केला। युद्ध सुरू केलं हे अमेरिकेने आणि त्या युद्धाचा निर्णय घेतला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी। आपल्या देशामध्ये डांबर जवळपास 90 लाख मेट्रिक टन ही रिक्वायरमेंट आपल्या देशामध्ये आहे डांबराची। त्यापैकी 50% म्हणजे 45 टन हे आपल्या देशामध्ये ऑइल रिफायनरीमध्ये तयार होतं आणि 45 ते 50% हे आपण इम्पोर्ट करतो। आणि ज्या देशातून इम्पोर्ट करतो, इराक, UAE, इराण, बहरीन या 5 देशांपैकी 99% या 5 देशांमधून आपण बिटुमेन म्हणजे डांबर इम्पोर्ट करतो। मार्च 2025ला जो इम्पोर्ट होता डांबराचा तो होता 3200 मेट्रिक टन। मी एक महिना आणि वर्ष तुम्हाला ढोबळ सांगितलं। मार्च 2025ला जे डांबर इम्पोर्ट करण्यात आलं ते होतं 3200 मेट्रिक टन। मार्च 2026 म्हणजे युद्ध सुरू झाल्याच्या 1 महिन्यानंतर ते इम्पोर्ट झालं 700 मेट्रिक टन। 78% डांबराच्या आयातीमध्ये, इम्पोर्टमध्ये घट झाली या युद्धाच्या निर्णयामुळे। हा रेकॉर्ड मी तुम्हाला सादर करेल, तुम्हाला फाईल घेऊन जायची तुम्ही घेऊन जाऊ शकता। 1/2/2026ला डांबराचा रेट होता 48,000 रुपये प्रति मेट्रिक टन। युद्ध सुरू होण्याच्या दिवशी 1/2/2026ला डांबराचा रेट होता 48,000 रुपये मेट्रिक टन। 10/7/2026 म्हणजे साधारण आपण आत्ताच्या ऑगस्ट महिन्याचा डांबराचा रेट आहे 83,652 मेट्रिक टन प्रति मेट्रिक टन। म्हणजे 71% डांबराच्या किमतीमध्ये वाढ झाली अवघ्या 2.5 महिन्यामध्ये, जर आपण पूर्ण प्रवास पाहिला तर। हे फक्त मी डांबराचं इम्पोर्ट सांगतो। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा तुम्हाला पाहिजे असेल तर केंद्र सरकारने आपल्या नगर मनमाड किंवा जेवढे रस्ते या ठिकाणी चालू आहेत, डांबराची उपलब्धता कमी झाल्यामुळे, डांबराचं आयात कमी झाल्यामुळे आणि क्रूड ऑइल जे आपल्या इंडियाचे ऑइल रिफायनरीज आहेत ज्यामध्ये 44% डांबर तयार केलं जातं, त्या रिफायनरी क्रूड ऑइलवर चालतात
या क्रूड ऑइलचं देखील आयात कमी झाल्यामुळे स्वतः रेट रिवाईज करून त्यांनी दिला. जे मी तुम्हाला रेट सांगितले हे नॅशनल हायवेचं इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पत्र आहे की एखादा व्यक्ती एखादा कॉन्ट्रॅक्टर जर रस्ता करत असेल तर 1/2/2026ला त्याच्या जर डांबरेची किंमत त्या रस्त्यामध्ये 48,000 रुपये धरली असेल तर त्याला 16/4/2026 पर्यंत 82,000 रुपयेची वाढ द्यायला मान्यता केंद्र सरकारने दिलेली आहे. याचं कारण काय की डांबराची मूळ आयात कमी झाली, डांबराचे दर वाढले, डांबराची उपलब्धता कमी झाली, म्हणून चालू रस्त्यांचे प्रकल्प जरी वर्क ऑर्डर ही अगोदर झाली असेल तरीसुद्धा 48,000 रुपये प्रति मेट्रिक टन रेट धरून वर्क ऑर्डर झाली नगर मनमाडची. मात्र त्याला परवानगी ही आज 82,000 रुपये प्रति मेट्रिक टनची परवानगी त्याला वाढीव केंद्र सरकारचं अधिकृत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं हे पत्र आहे. हे तुम्ही कॉपी घेऊ शकता की कशी डांबराच्या रेटची वाढीची परवानगी केंद्र सरकारने दिली. जे टीका टिप्पणी माझ्यावर झाली की मी असं काहीतरी बोललो आणि काहीतरी बॉम्ब फुटला आणि फार वक्तव्य फार बेफान होतं, मी तुम्हाला स्टँडर्ड न्यूजपेपरचे आर्टिकल देतो. हे आहे आर्टिकल द गार्जियन. द गार्जियन एक स्टँडर्ड नामांकित नामपत्र आहे विदेशातलं, त्याचं आर्टिकल आहे. दुसरं आर्टिकल आहे मार्च 26, 2026चं टाइम्स ऑफ इंडिया. मार्च 26, 2026चं टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे. काय लिहिलंय? इराण वॉर हिट्स सप्लाय ऑफ बिटुमेन होल्ड्स अप गुडगाव पटोदी रेवारी हायवे. इराणच्या युद्धामुळं जो गुडगाव रेवारी हायवे आहे तो पूर्णपणे बंद झाला डांबराच्या उपलब्धता न झाल्यामुळे. हे टाइम्स ऑफ इंडियाचं आर्टिकल आहे, मी म्हणत नाही. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसचं आर्टिकल आहे, तारीख आहे 14 जून 2026. हाऊ वॉर इन वेस्ट एशिया इज टेकिंग अ टोल ऑन इंडियाज रोड कन्स्ट्रक्शन पुश. हाऊ वॉर इज टेकिंग अ टोल ऑन इंडियाज रोड इन्फ्रास्ट्रक्चर पुश. इंडियन एक्सप्रेस 14 जून. 6 एप्रिल 2026 टाइम्स ऑफ इंडिया. बिटुमेन शॉर्टेज स्लोज डाउन हायवे प्रोजेक्ट्स अक्रॉस. टाइम्स ऑफ इंडिया जूनचं 2026. मे 28, 2026 टाइम्स ऑफ इंडिया. बिटुमेन शॉर्टेज हॉल्ट्स न्यू पंचकुला चंदीगड कनेक्टिंग रोड कन्स्ट्रक्शन. टाइम्स ऑफ इंडिया मे 28, 2026. म्हणजे मी तुम्हाला दर महिन्याचं एक आर्टिकल टाइम्स ऑफ इंडियाचं जे लेख लिहिला गेला आहे. जे मी क्रूड ऑइलचं म्हणलो, क्रूड ऑइल म्हणजे जे क्रूड ऑइल इम्पोर्ट झालं आणि डांबर महाग होण्याचं दुसरं कारण, महाराष्ट्र टाइमचं आर्टिकल 15 जुलै 2026. तेल बाजारावरचं संकटाचं सावट, US इराण संघर्षाने घेतलेल्या धोकादायक वळण, कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. हे सगळे आर्टिकल तुमच्या अवलोकनासाठी आहेत. या सगळ्या आर्टिकलमध्ये आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जे आपण आपल्या देशातले सगळ्यात नामांकित वर्तमानपत्र समजले जातात त्यांनी प्रत्येक लेखमध्ये लिहिलेलं आहे की युद्धामुळं डांबराची उपलब्धता नाही आणि त्यामुळं रस्त्याचे कामं रखडलेत. हे टाइम्स ऑफ इंडियन एक्सप्रेस म्हटलेलं आहे. मग आता मला सांगा, युद्ध हे कोणी सुरू केलं? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. चूक बरोबर हे सांगण्यासाठी मी इथं नाही. इराणची चूक होती का नाही एवढा मोठा माणूस मी सांगायला नाही. पण ज्या पद्धतीने स्टेट ऑफ हॉर्मुझला वारंवार बंद केलं जातंय, युद्धाला पूर्णविराम दिला जातो, लगेच सकाळी मिसाईल टाकली जाते, परत युद्ध सुरू होतं. इंडियाची एक स्वतः मोठी शिप या युद्धाच्या झळामध्ये मिसाईल अटॅकमध्ये बुडालेली आहे. आणि मग अशा प्रकारे धरसोड धोरण, लोकांच्या जीवाशी खेळणं,
आणि आपण घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा आपल्या वेगळ्या देशांवर कसा होईल याचा न विचार करणारा माणूस काय असतो हे मी माझ्या वाक्यात सांगितलेलं आहे. तर जे आमचे मित्रपरिवार ज्यांना माझा शब्द कळाला नाही, जे आज पत्र लिहित सुटलेत, त्यांना म्हणा पत्रामध्ये डांबराची मागणी करू नका, पत्रामध्ये युद्ध थांबवा असं पत्र जर लिहिलं असतं तर जास्त फायदेशीर झालं असतं. जे आमचे काही महाविकास आघाडीचे खासदार असतील, आमदार असतील, जे म्हणजे ट्रम्पपर्यंत विषय गेला, त्यांना माझी विनंती आहे की आज तुम्हाला कुठलंही काम नाही, तुमचे 30-35 आमदारच आहेत, जनतेने तुम्हाला नाकारलेलं आहे, निदान मोकळ्या वेळामध्ये तुम्ही पेपर वाचत चला. मी इंग्रजीचे जरी दिले असतील तरी मराठीचे पण पेपर माझ्याकडे आहेत, ज्याला कदाचित अडचण असू शकते, म्हणजे स्वाभाविक आहे, काही लोकांना नाही वाचता येत, तर ते मराठी पेपर वाचू शकतात. दोन्ही वाचता येत नसतील तर मग आता कधी कधी लोकप्रतिनिधी जे पी ए त्यांच्यापेक्षा हुशार असतात त्यांना वाचायला सांगा. मी बोललेलं एक एक वाक्य सत्य आहे. माझं स्टेटमेंट मी पूर्णपणे डिफेंड करू शकतो. आणि हो, आज वाढत्या डांबराच्या किमतीला देशाचे सगळे रस्ते आणि त्यामध्ये नगर मनमाड एक हा पण देशामधल्या रस्त्याचा नॅशनल हायवेचा एक प्रकल्प म्हणून या सगळ्या रस्त्यांचं संत गतीचं काम, मटेरियल उपलब्धतेचा कामाचा दोष हा मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच देतो. यामध्ये माझ्या स्टेटमेंटमध्ये कुठंही बदल होणार नाही. मी माझ्या वक्तव्याशी ठाम आहे. पुराव्यानिशी मी मीडियापुढे, आपल्या सगळ्यांपुढे हे मांडलेलं आहे. न्यूज आर्टिकल्स तुम्ही तुमच्याकडून घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या समाधानासाठी आज देशामधलं सगळ्यात मोठं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ॲप मोबाईलवर ChatGPT आहे. ChatGPT AIच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत प्रत्येक मोबाईलवर ChatGPT आहे. तुम्ही फक्त एवढं जरी टाईप केलं की अमेरिकन प्रेसिडेंट वर्सेस बिट्युमेन अवेलेबिलिटी इन इंडिया, जे उत्तर ChatGPT देईल त्याच्यावर तो विश्वास ठेवाल की ChatGPT काय म्हणतं, कशामुळं म्हणतं. तर हे वर्तमानपत्र जे जुन्या काळात, जुन्या म्हणजे युद्ध सुरू झाल्यापासून जे डांबराची उपलब्धतेबाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे, ते स्पष्टीकरण मी आपल्यापुढं मांडू इच्छित होतो. मी यासाठी मला मांडणं आवश्यक नाही. मी कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीला उत्तर देणं बंधनकारक लागत नाही, ना कुठल्या खासदाराला ना कुठल्या आमदाराला. माझं उत्तर देय हे जनतेसाठी आहे. मी आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये काम करतो. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतो. आणि मला अभिमान आहे अशा नेतृत्वाचा की अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये देखील डांबराची उपलब्धता करून आजही नगर मनमाड जवळपास 60% पूर्ण करण्यात आलेला आहे. हे केंद्र सरकारचं यश आहे, राज्य सरकारचं यश आहे. हे मला मुद्दामून आवर्जून सांगायचं आहे. स्टेटमेंट करण्यापूर्वी जे लोक विरोधात हव्वा करू राहिले माझ्या स्टेटमेंटचा, त्यांना मी आवर्जून सांगतो की अभ्यास करत चला, देशात काय चाललं आहे हे वाचा आणि मग माझ्या टीकेला तुम्ही उत्तर द्यायला पात्र आहात. मुद्दा 2, जो दारूचा विषय मी मांडला तो आपण मार्मिकतेने मांडतो, तर तेच चुकीचं स्टेटमेंट आहे हे मी मान्य करतो. तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो. ते स्टेटमेंट मी मागंही घेतो. आपण तसं म्हणतो की यार हे इतकं टेन्शन वाढलं, हा कधी काय करल, की माणूस टेन्शनमध्येच आता बेफान झालेला आहे किंवा टेन्शनमध्येच गोंधळ आहे आणि त्यामुळं कदाचित जास्त घ्यायला लागला की काय, असं आपण मार्मिकतेमध्ये बोललो. पण न्यूज काय केली, अल्कोहोल इनटेक इन्क्रीजेस ड्यू टू ट्रम्प, खासदाराचं विधान. मी असं म्हटलो का? आपण मार्मिकतेत म्हणतो की हा माणूस इतका विचित्र आहे की या माणसाच्या रोजच्या स्टेटमेंट बदलापायी जे घेणारे लोक होते त्यांचं डोकं सुन्न झालं आणि ते कदाचित जास्त घ्यायला लागले की काय, असं बोललो. पण जाऊ द्या, ते मार्मिकता लोकांना लक्षात आली नसेल तर ते स्टेटमेंट मी मागायला तयार आहे. मात्र नगर मनमाड रस्ता याची होणारी दिरंगाई यासाठी कुठं ना कुठंतरी युद्ध जबाबदार आहे. आणि युद्धाची सुरुवात ज्यांनी केली ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प हे देखील जबाबदार आहेत. या माझ्या स्टेटमेंटवर मी कायम आहे. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला लागणारे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत, सगळे आर्टिकल तुम्ही आपल्या वाचनासाठी घेऊन जाऊ शकतात.
मला अपेक्षित आहे आणि सगळे सुज्ञ लोक आहात, कारण की तुम्हीच एक बातमी तयार करणारे लोक आहात, त्यामुळे तुम्हाला हे बातम्या कोरिलेट होतील. आणि एक प्रत मी जे आमचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ज्यांनी काल ट्रम्प तात्यांना पत्र लिहिलं, मराठीमध्ये लिहिलं, त्यांना मी हे सगळे आर्टिकल आम्ही आमच्या आदरणीय कैलास बापूंचे जुने सहकारी आहेत ते, तर बापू हे सगळे वर्तमानपत्राची कॉपी त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे पोच करा की बाबांनो वाचत चला आम्ही काय लिहितो काय म्हणतो. दादा, पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड असा पण आहे की प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलण्याचं धाडस कुणीच करत नाही. तुम्हाला उचलून देखील धरलेलं आहे सोशल मीडियामध्ये काही लोकांनी की धाडसाने हा मुद्दा मांडून ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारला आहे. नाही, हे पहा, मी काय एवढा मोठा माणूस नाही राष्ट्रीय अध्यक्षांशी वैर घ्यायला. माझे भूमिका नगर मनमाड प्रति अतिशय स्पष्ट आहे. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती करतो. माझं एकच म्हणणं आहे, मी मान्य करतो कामामध्ये दिरंगाई झाली, मी मान्य करतो कामाच्या क्वालिटीमध्ये थोडीफार फेरफार आहे, जिथं रस्ते केले काही ठिकाणी ते खचले आहेत, हे सगळ्या गोष्टी मी मान्य करतो. कॉन्ट्रॅक्टर माझा नातेवाईक नाही. मी जशी जबाबदारी घेतो की मी याच्याकडूनच हा रस्ता पूर्ण करून घेईल, थोडं संयम धरा. तसंच आम्ही जे पत्रव्यवहार करतो, आमच्या राहत्यामध्ये अनेक नेते आहेत, अनेक म्हणजे एक दोनच आहेत जे 4-4 पानाचं पत्र केंद्र सरकारला पाठवतात, चौकशी लावा, गुन्हे दाखल करा. मला यांना हा प्रश्न आहे, जे आंदोलन करतात मला त्यांना हा प्रश्न आहे की जशी मी जबाबदारी घेतोय रस्ता यांच्याकडून चांगल्या दर्जाची पूर्ण करून घ्यायची, तशीच हा जर पळून गेला तर मग हा रस्ता हे करून घेणार आहेत का, याचं उत्तर पण या लोकांना देणं बंधनकारक आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज या रस्त्यासाठी भांडणारा लढणारा जो माणूस पडला आहे, ज्याच्या ॲक्च्युली नियमात किंवा ज्याला हा रस्ता करण्यासाठी कुठलंच दायित्व आज लागत नाही, कारण की मला लोकांनी पाडलेलं आहे, मी पराभूत झालो आहे. ज्याला लोकांनी निवडून दिलं त्याचं दायित्व मी पूर्ण करतो आहे, ही माझी नैतिकता आहे. कारण की हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला होणारा त्रास हा माझा त्रास आहे. एका निवडणुकीने ना कोणी माझी होतं आहे, ना एका निवडणुकीने कोणी संपतं आहे. ही निवडणूक पुन्हा होणार आणि 2029ला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये लागणारा निकाल आपल्यासमोर राहील. मला काय कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी करायची नाही, पण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हात उचलल्यामुळे आज पडलेल्या माणसाला हे काम हाती घ्यावं लागतंय, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला त्यांच्या कुठल्याही टीकेवर टिप्पणीवर उत्तर द्यायचं नाही आहे. रस्ता पूर्ण करायला ग्रामपंचायत सदस्य होणं आवश्यक नाही आहे. मी नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून मी पाहिजे तिथं भाषण करू शकतो, मी पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरला जा प्रश्न विचारू शकतो, कारण की मी जो टॅक्स भरतो त्या पैशातून हा रस्ता होतो आहे. आम्ही आमचे लोक, आमचे कार्यकर्ते जे टॅक्स भरतात त्या पैशातून हा रस्ता होतो आहे. जे नागरिक तिथं मरतायत ते कुठंतरी माझे आहेत, देशाचे नागरिक आहेत. देशाच्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देशाचा नागरिक म्हणून मी तो रस्ता पूर्ण करतो आहे. देशाचा नागरिक हेच प्रमाणपत्र आहे तुमच्या कामाचं. पदावर असलं म्हणजेच सगळं होतं आणि मी त्यांना उत्तर देऊ शकतो, पण आजची प्रेस ती नाही आहे. ते काय फार काळ राहणार नाहीत त्या पदावर, हे पण तुम्हाला सांगतो. आम्हाला सगळ्यांना मला असं वाटतं ही चर्चा, मला वाटतं गडकरी साहेबांना जर कधी तुम्ही विचारलं तर ते सांगतील की कोणी हा रस्त्यासाठी टक्केवारी मागितली. गडकरी साहेबांनी कोणाला दिल्लीला बोलून घेतलं आणि कोणाला लास्ट वॉर्निंग दिली की जर तुम्ही टक्केवारी मागितली तर रस्ता मी बंद करेल. याचं उत्तर माझ्या मते गडकरी साहेब स्पष्टपणे देऊ शकतील. साहेबाबांना स्मरून सांगतो, हे सत्य आहे आणि तो व्यक्ती कोण आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे, त्यामुळे मला त्याचं नाव घेऊन बोलायची इच्छा नाही. गिरीश महाजनांनी आज माहिती दिलं आहे का नाशिक कुंभमेळ्यात होणारे सर्व रस्ते आम्ही सिमेंटचे करू आणि ते 40 वर्ष टिकतील. नगर मनमाड पण सिमेंटचा केला जातो. माझी आता विनंती आहे की पहिलं डांबर पडू द्या, एकदा हे सगळं काम संपू द्या. आम्ही आहोत, आमचा प्रयत्न आहे आणि आपण निश्चित त्याचं कॉन्क्रिटीकरण हाती घेऊ. शहरा भागातले रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये आणि हायवे पूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यामध्ये फार मोठा फरक आहे. तरीसुद्धा आज डांबराने हा रस्ता पूर्ण करून घेतल्यानंतर 10 वर्ष मेंटेनन्स या टेंडर क्लॉजमध्ये, 10 वर्ष DLP डिफेक्ट. बरं, तुम्ही ज्यांचा उल्लेख केला खात्याला DLPचं फुल फॉर्म तरी विचारा.
डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 इयर्स या कॉन्ट्रॅक्टरकडे आहे. 10 वर्षामध्ये एक जरी खड्डा पडलं तर त्याला ते पूर्ण करून देणं बंधनकारक राहील. तुम्ही एकीकडे म्हणताय की आम्ही आहे त्याच ठेकेदाराकडनं हा रस्ता पूर्ण करून घ्यायचा तुमचा सगळा प्रयत्न आहे. मात्र दुसरीकडे खासदार निलेश लंके म्हणतायत की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं गेलं आहे आणि आता नव्याने टेंडर काढलं जाणार आहे. दुर्दैवाने त्यांचा किती अभ्यास आहे मला माहिती नाही. त्यांनी ब्लॅकलिस्ट असेल तर कागदाचा पुरावा द्यावा. ते तर लोकप्रतिनिधी आहेत. त्याला क्युरिंग पिरियडची नोटीस निघालेली आहे. त्याला 2 महिने दिलेले आहेत की हे सगळं जे काय आहे जिथं खड्डे आहेत ते रस्ता मोटरेबल करायचा. त्याच्यानंतर सेकंड क्युरिंग पिरियडची नोटीस निघते आणि 4 महिन्याच्या म्हणजे 2 क्युरिंग नोटिसा 2 मंथ्स 4 मंथ्स नंतर टर्मिनेशन नोटीस निघते. पण दुर्दैवाने जसं त्याचा उल्लेख तुम्ही केला ते अपघाताने झालेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळं हा अभ्यास त्यांच्याकडे नाही. दादा ट्रम्पच्या मुद्द्यामुळे हा रस्त्याचा प्रश्न कुठं भरकटतो? रस्त्याचा प्रश्न कुठंच भरकटलेला नाही. रस्ता होतोय. कालही सावळीबीर फाटा ते आपला बायपास धूळ उडत होती. डांबरीकरण कंप्लीट झालं आहे. देहऱ्यामध्ये डांबरीकरण चालू आहे. माझं या कॉन्ट्रॅक्टरशी कुठलंही संगमत नाही. पळून गेला तर परत तुम्ही उद्या मला हा प्रश्न विचारू शकत नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. जो आहे जसा आहे त्याच्याकडून हे पूर्ण करून घ्या. कारण की हा 4था कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्यावर आणि हा पळून गेला तर खासदारांनी जबाबदारी घ्यावी की मी ताबडतोब हा पळून गेला तर लगेच 2ऱ्या महिन्यात नवा कॉन्ट्रॅक्टर आणल हे तरी शब्द द्यावा. जाऊ द्या याला. खासदार भाऊसाहेब चौधरींनी आपल्या याच्यामध्ये काहीच बोलत नाही. ते देखील यामध्ये सांगितलं. आता ते महायुतीमध्ये आल्यामुळं त्यांचं माझं वाक्य आणि त्यांचं वाक्य मीच त्यांच्या वतीने बोलतो समजून घ्या. रस्त्याचं जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झाल्याचे कोणाकडून आरोप होत आहे. यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातील तांत्रिक पथक जे आहे ते 22 आणि 23 तारखेला येणार आहे. नाही येऊ द्या. त्यांना येऊ द्या. ते तपासणी करतील. काही भागामध्ये जे मटेरियल वापरलं गेलं त्याच्यामध्ये काही तफावत आढळलेली मी मान्य करतोय ना. मी म्हणत नाही की रस्ता पूर्ण दर्जेदार होऊ राहिला. काही ठिकाणी चुकीचं आहे. पण तुम्ही सगळे एक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर देऊ नाही राहिले की कोलारपासून झालेला आत्तापर्यंत शिर्डीपर्यंतच्या रस्त्यामध्ये कुठेही तुम्हाला अडचण आली का? कुठे तुम्हाला अडचण दिसली का? हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जिथं लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरून रस्ता करतोय, जिथं जनता त्यांना सहकार्य करते, जिथं ठेकेदाराला पण आपण सपोर्ट केलं पाहिजे. आता मी जर म्हटलं असतं की माझं काय काम आहे, त्यांनी स्वतः या रस्त्यात आम्ही स्वतः आमचे कार्यकर्ते उभं राहून डायव्हर्जन करतायत, या रस्त्यावर इतकी तकलीफ होती, आम्ही स्वतः राऊंड घेतला, ट्रॅफिक जाम बंद केली, सावळीचा फ्लायओव्हरचं काम होतं, हे जमिनीवर उभं राहून करावं लागतं. तर आमचे कार्यकर्ते समर्थ आहेत, आम्ही सक्षम आहोत. दुर्दैवाने तिकडं घाई गडबड केल्यावर जे पूल तुटले, जे फोटो तुम्ही दाखवले की पूल तुटलेत, त्या पुलाचा क्युरिंग पिरियड 28 दिवस आहे. 28 दिवसामध्ये 4 दिवसात त्याच्यावर ट्रॅफिक सोडल्यावर तो तुटणारच आहे. आणि मी परत सांगतो की मी हे सगळं का भूमिका मांडतोय. हे जे तुम्ही वाक्य वापरलं, मी ग्रामपंचायत सदस्य नाही आहे आणि तरीसुद्धा असं म्हणतोय, नाही, हे जे तुम्ही त्यांचं स्टेटमेंट वापरलं, तुम्ही हे पहा, हे स्टेटमेंट जिल्ह्याच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत वाक्य कॉमन राहणार. कारण की स्क्रिप्ट लिहिणारा एकच आहे, वाचणारे वेगळे वेगळे आहेत. स्क्रिप्ट हे जे वाक्य तुम्ही स्क्रिप्टमध्ये मांडलं, ही स्क्रिप्ट एकच आहे, फक्त वाचणारे वेगळे वेगळे. आता इकडून बोललं, एक इकडून बोललं, उद्या परवा तिकडून बोलल, तर हे स्क्रिप्टेड लोक आहेत. मला कुठलंही काम, आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी रस्त्यावर उभं राहिल्यानंतर लोक माझ्याकडे आले प्रश्न घेऊन तर मी ते सोडवणार. तुमच्याकडं लोकच गोळा होणे ती माझी चूक आहे का? तुमच्या प्रति लोकांना भावना नाही तर माझी चूक आहे का? आज पत्रकार महोदयांना, बरं मी ग्रामपंचायत सदस्य नाही, मग एवढी मोठी प्रेस का आली? मला तर काहीच किंमत नाही असं धरून चला 2 मिनिटासाठी. मग तुम्ही सगळे का आले? कारण की कुठं ना कुठंतरी तुम्हालाही विश्वास आहे की करतील तर हेच करतील, दुसरे कोणाचं काम नाही. नाही त्याला ते आता त्यांना डोनाल्ड ट्रम्प जाऊ द्या, आता तो विषय सोडून द्या. दादा, गुन्हेगारीला पूरक करणारे 2 नंबर धंदे ज्या जागेवर होते ते जागे भाडेकरू, जे मालक 2 नंबर धंद्याला जागा भाडेकरू देतात, त्यांच्यावर काय काय कारवाई होणार? शिर्डीमध्ये रोज 2 नंबरचे अवैध व्यवसाय आपल्या पावसाच्या छत्र्यासारखे आहेत. ते कापले ते परत येतात. तेच भाडेकरू, तेच मालक. आता SIRच्या माध्यमातून शिर्डीचं रहिवासी कोण हे एकदा आयडेंटिफाय होणार आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी आल्यानंतर माझ्या मते सप्टेंबर एंडला अंतिम मतदार यादी निश्चित होईल. मग त्या मतदार यादीमध्ये राहणाऱ्या विरहित शिर्डीमध्ये जर कोणी राहत असेल आणि अवैध व्यवसाय करेल त्याला आपण काढून टाकू. आणि ते
भाडोत्री काय करताय, जागा मालक वेगळे, हे 2 नंबर धंदे करणार वेगळे, पण ते जागा मालक त्या 2 नंबर धंद्याला आपण करतोय, आपण कारवाई करत आहोत. शिर्डी मोठा आहे, आपण विकास पण करतोय. हे पथ विक्रेत्याच्या मधल्या काळात बंद झाले. हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की कुठंतरी जेवढं एक मानवीय दृष्टिकोनातून आम्ही करू शकतो तेवढं आम्ही करतोय. पुढं चुका आमच्याकडे दोस्त असतील तुम्ही आमच्या निदर्शनात आणून द्या, आम्ही कारवाई करू. नगरमंडळाच्या बाबतीत एक लोकभावना आहे. हां नगरमंडळाच्या बाबतीत लोकभावना आहे. पुन्हा नव्या जिल्ह्यातील नागरिक जनता जी आहे ती वाट पाहते रस्ता कधी. आता काय स्टेटस आहे आणि बॉटम लाईन काय असणार? आत्ता स्टेटस हेच आहे की काम चालू आहे. तुम्ही जर पाहिलं सावळीवर फाटा ते 200 मीटरचा पॅच हा खराब दिसतो आत्ता तुम्हाला झालेला, कारण की डांबर टाकल्यावर प्रचंड मुसळधार पाऊस तेवढाच एक दिवस पडला. इथून तर कोल्हार पुलापर्यंत जेवढा रस्त्याचा ओव्हरले झाला आहे तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून आहे. याच्या पुढं राहुरीपासून पुलापासून तर आज देहऱ्याचं जे काही ओव्हरले होतं त्याला डांबरीकरण करण्यात आलं. डांबराची उपलब्धता आता जास्त प्रमाणात होते. हळूहळू डांबराची उपलब्धता झाल्यावर रस्ता पूर्ण होणार आहे हा. पण जर आपण कदाचित संयम नाही ठेवला, कदाचित ब्लॅकलिस्ट केलं किंबहुना त्याला टर्मिनेट केलं, टर्मिनेट करायला 2 मिनटं लागतात, आंदोलन करायला 2 मिनटं लागतात, रस्ता रोको करायला 2 मिनटं लागतात. रोज महिनाभर आढावा घेऊन आपले कर्मचारी ठेवून रस्ता पूर्ण करून घ्यायला फार कष्टाचे काम. एलसीबीने कारवाई केली, मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला. मात्र याला काही राजकीय ओढत असते, राजकीय पाठबळ आहे. त्यामुळे तो जो मेन गुटख्याचा जो आका आहे तो सध्या मोकाट आहे असं नाही, मला माहीत नाही आका कोण आहे गुटख्याचा, पण मी माहिती घेतो. तुम्ही मला आता सांगितलं तर मी निश्चित आकाला पण पकडू. आका को खतम करेंगे. सर मला अशी विनंती सगळ्यांना की जी एक बाजू तुम्ही मांडली आणि स्टेटमेंट जे हेडलाईन झालं की ट्रम्पमुळं नगर मनमाड रखडला, असं त्याचा अर्थ नाही आहे. या युद्धामुळं जे राष्ट्रीय अमेरिकेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जे युद्ध लादलं या विश्वावर, मी लादलंच म्हणणार. कारण की जेव्हा इराकवर हल्ला झाला तर तुम्ही कधी डॉक्युमेंटरी पाहिली असेल BBCची, तर ज्या देशांनी कधीही एकदाही अमेरिकेविरोधात कुठलंही कारस्थान केलं नव्हतं त्या देशावर अमेरिकेने हल्ला केला. तर हे लादलेलं युद्ध आहे ज्याचा परिणाम आपल्या देशाच्या गोरगरीब लोकांना सहन करावा लागतो. तरीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की आमचे प्रधानमंत्री सक्षम आहेत, मला विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत, मला विश्वास आहे की महायुती राज्यामध्ये सक्षम आहे या प्रश्नाचा तोडगा काढून द्याल. डोनाल्ड ट्रम्पला हे पत्र जे लाल पेटीमध्ये टाकलेले हे कधी पोहोचलं तर काय पत्ता असेल बरोबर? हे जेव्हा यांना जे आमचे काही जे मित्रांनी पत्र पाठवलंय, पुढच्या नगरपंचायतीला जेव्हा हे उभे राहतील कदाचित तोपर्यंत जर पोचलं तर त्याच्यावर थोडे मतं मागू शकतील ते, कदाचित माहीत नाही. त्यांचं एकदा वक्तव्य तुमचं हास्यास्पद आहे डोनाल्ड ट्रम्प बद्दलचं. मात्र मी डोनाल्ड ट्रम्प यांना रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला जर CS सहाय्यक पाहिजे असेल तर घेऊन जाणार. नाही मला शिवे सहाय्यकपेक्षा त्यांना CIAचं प्रमुख जर केलं, म्हणजे रॉचं प्रमुख तर आपण करतच आहोत त्यांना. आता मला सांगा, जो माणूस दुबईला आपले लोक कार्यकर्ते पाठवून आरोपी पकडू शकतो, मग मला अजित डोवल साहेबांचं पण आश्चर्य वाटतं की नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर राहिले एवढं सक्षम काम आहे, पण कधी दुबई म्हणजे एक मित्र कंट्रीमध्ये जाऊन आरोपी शोधण्याचं काम कुणीच केलं नाही भारतात. किती मोठा स्पाय असू, म्हणजे धुरंधर 3 पिक्चर बनवू शकतो त्यांतर अशी परिस्थिती आहे. हिंदी में बताइए, आपने जो बयान दिया है नगर मनमाड महामार्ग निर्माण कार्य में ट्रम्प का इसमें क्या बताएंगे? देखिए अभी मैंने पूरा विस्तृत में मराठी में बोला है, सब टाइटल आप लगा दीजिए उसको. ये आर्टिकल जो हैं ये इंग्लिश में है, ये आर्टिकल जो है हिंदी में बताइए. मेरे पास पूरे आर्टिकल एविडेंस हैं. फरवरी 2026 से लेके अब तक टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, द गार्जियन और मराठी के महाराष्ट्र टाइम्स और बहुत नामांकित न्यूज़पेपरों ने ईरान वॉर की वजह से अपने देश में बिटुमिन की उपलब्धता यानी डांबर की उपलब्धता कम होने की वजह से रास्ते बंद हो चुके हैं, रास्ते का काम आगे नहीं बढ़ रहा, ऐसे आर्टिकल्स मैं दिखा रहा हूं. अब ये वॉर मैंने तो नहीं किया, जो आदमी इस वॉर के लिए रिस्पॉन्सिबल है उसका नाम मैंने लिया. अब इतना डिस्क्रिप्टिव मैंने बोला नहीं था, लेकिन उसका राई का पहाड़ बनाने वाली बात हो गई, बात का पतंगड़ बन गया. मैं अपने स्टेटमेंट पे कायम हूं और उस स्टेटमेंट को पुख्ता करने के लिए मैंने कुछ एविडेंसेस लाए. एविडेंसेस आप ले सकते. थैंक यू. शराब का वो कैसा नाम जोड़ा है? लोग शराब पीने लगे. नहीं देखिए लोग शराब पीने लगे हैं ऐसा मैंने बोला ज़रूर होगा, उस वाक्य को मैं पीछे लेता हूँ. वो एक
दोस्ती के तौर पे मैंने पत्रकारों से बोला, जिसकी न्यूज़ बनेगी मुझे ऐसा नहीं लगा था। लेकिन अगर उस वाक्य से किसी चीज़ की अवहेलना हुई है या वो आपके एक जो नॉर्मल लाइन है उसका उल्लंघन करता होगा तो मैं अपना स्टेटमेंट उस पर वापस लेता हूँ। उस